माढ्यातून 2.5 लाख मतांनी निवडून येणार, पवारांचे आभार मानत जानकर मैदानात। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली। भाजप आणि काँग्रेसनं जरी उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारी जाहीर केली नाही। दरम्यान शरद पवारांनी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे। शरद पवारांनी माढा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना सोडल्याचं बोललं जात आहे। जवळपास त्यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे। या बातमीला खुद्द महादेव जानकर यांनी होकार दिलाय। शरद पवार यांनी आपल्या पक्षाला जागा सोडल्याबद्दल जानकरांनी त्यांचे आभार मानले। मी माढ्यातून 2.5 लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला जागा द्यायचं पवारसाहेबांनी कबूल केलं आहे। आणि पवारसाहेब म्हणले वा माझा एक बैल आहे, तर मग पवारसाहेबाला सांगितलं तुमचा बैल आणि माझा बैल झोपूया आणि आपली शेती करूया। अशा हेतून आता ही नवीन आम्ही आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि राजकारणात कोण कुणाचा परमनंट दुश्मन किंवा कोण कुणाचा परमनंट शत्रू नसतो, हे सूत्र मी शिकलो आहे। भाजपला जसा माझा फायदा झाला तसा त्यांचाही मला झाला, त्यांनी मला मंत्री केलं, म्हणजे आपण असं म्हणणं चाललं। तसं आत्ता सध्याला पवारसाहेबांनाही माझा उपयोग होणार आहे, पण पवारसाहेबाचाही मला फायदा होणार आहे। आत्ताच्या लोकसभेला मी विनिंग झालो तर महाविकास आघाडी मला भाजप 6च्या वर जागा देत नव्हती, पण उद्या मला 20-25 जागा महाविकास आघाडी डेफिनेटली देते विधानसभेला। मी आता खासदार होणारच, 100% होणार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, माढा।